स्पोर्ट्स कोपर यांच्या वतीने आयोजित ही 2 दिवसांची स्पर्धा, आज शेवटचा दिवस. पहिला चेंडू लेंथ बॉल होता, चांगला टप्प्यावरती टाकलेला हा बॉल. गोलंदाजीसाठी आलाय दर्शन पाटील, केडीएच वाघेवलीवाडा आणि त्यांच्या विरोधात चॅलेंजर पारगाव. या 2 संघादरम्यान चालू असलेली लढत. ऑन साइडच्या दिशेने बॉलला भिरकावून दिले मिड विकेटला. पहिला षटकार चॅलेंजर पारगाव टीमसाठी. आज दुपारच्या जेवणाची सोय केलेली आहे आयोजकांच्या वतीने, प्रेक्षकांची आणि खेळाडूंचे देखील. पायातला बॉल फ्लिक केला, बॅकवर्ड स्पर्धेचा क्षेत्ररक्षक अडू शकला नाही चेंडू. बॅक टू बॅक 2 चौकार रोहित पाटीलच्या बॅटमधून पारगाव टीमसाठी. आणि काऊ कॉर्नरच्या फिल्डर मधून सलग 3 चौकार रोहित पाटीलच्या बॅटमधून. समाप्तीनंतर चॅलेंजर पारगाव संघाची धावसंख्या 19. सुरुवात केली राज पाटीलने, एक षटकार मारला, एक चौकार आणि शेवटच्या 3 चेंडूंवरती रोहित पाटीलच्या बॅटमधून सलग 3 चौकार आले. टीमची धावसंख्या 19 आहे. चॅलेंजर पारगाव, पारगाव हे नाव जरी ऐकलं तरी सुद्धा आपल्याला ठाऊक आहे आकाश गणपत तारेकर, फर्स्ट टेनिस क्रिकेटचा बायकर मॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ISPL चे रिस्ट्रिक्शन्स आहेत म्हणून तो आज संघात खेळू शकत नाही. बरेच मला असं वाटतंय पुढच्या मॅच मध्ये दापोली देखील आहे. विश्वजित मात्रे, अभ्या मात्र देखील खेळू शकणार नाही. तो आकाश तारेकर गेल्या वर्षी ISPLच्या फायनल मॅच मध्ये 50 केली होती. हा विजय संपादित करता आला नाही परंतु स्टार प्लेयर आहे. शॉर्ट पिच बॉल, हातोडा फटका राज पाटीलच्या बॅटमधून लॉंग ऑनला सिक्सर. संतोषजी पवार साहेब उपस्थित आहेत. 40+ प्रचंड अनुभव आहे. पवार साहेब, ही बॅट हलकी नसती तर असा फटका खेळता आला नसता. प्रेसीची बॅट असती तर असा फटका खेळणं अशक्य काम आहे. हलक्या बॅट आणि बॅटचा पंच इतका चांगला आहे की समोरच्या दिशेनं अक्षरशः हातोडा फटका पाहायला मिळाला. स्लोवर 1, बॅटची कडा, मागे चाललाय चेंडू, निर्धाव चेंडू टाकलाय गोलंदाज सूरज पाटीलने.
पहिल्या चेंडूवरती सूरजचं स्वागत केलं फलंदाज राजने. धावसंख्या आतापर्यंत 25. चौकार षटकारांचीच भाषा चालू आहे सध्याच्या घडीला. 25 लॉस ऑफ 0. हा वेगवान चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. लॉंग ऑनचा फिल्डर कॅच खाली येतोय आणि पहिली विकेट घेतले. सूरज पाटीलने बाद केलंय राज पाटीलला. निर्धाव चेंडूचे होते ते सांगता. धावफलक स्थिरावले 25 वरती. नवीन फलंदाज सर्वेश आवासकर मैदानात दाखल झालाय. उलटा मारण्याचा प्रयत्न. बॅकपट पॉइंटला झेल. सूरज पाटीलच्या खात्यामध्ये ही दुसरी विकेट. फलंदाज बाद. 25 ला 2. परंतु त्यानंतरचं कमबॅक पहा. डॉट बॉल. सलग 2 विकेट. ऑन हॅट्रिक सूरज पाटील. लॉफ्ट केलाय समोर. कोणतेही टेन्शन नाही. दे घुमा के गौरवच्या बॅट मधून गौरवशाली फटका. षटकार. प्रतीक दादा यांचं इथे आगमन झालंय. ज्यांनी खेळपट्टी जी बनवलेली आहे आणि मागच्या बाजूला जी क्रिकेट अकादमी आहे तिचे ते कोच आहेत. स्वागत आहे प्रतीक दादा आपलं. अनेक खेळाडूंना घडवण्याचं काम तुम्ही करताय. आणि अंडर 19 त्याबद्दल नक्कीच चर्चा करू आपण. 31 लॉस ऑफ 2. पाक कोणताही फलंदाज मला डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाला नाही किंवा अशी प्लेसमेंट केली नाही. कुठेतरी चेंडू ढकलला आहे आज अशी बात नाही. विकेट गेल्या दरी 2 तरी सुद्धा प्रत्येक जण त्या चेंडूवरती तुटून पडायचं काम करतोय. खतरनाक फलंदाज या. रोहित पाटील हिटमॅनची आठवण करून देतोय. ठोकला आणखी एक. षटकार.
अकादमीचे कोच मंचावरती आले आणि त्यांना टेनिस बॉलचा तडका मात्र इथे दाखवला तो रोहित पाटीलने. प्रतीक सरांची एक स्टुडंट आहे जी सध्या पनवेलचीच आहे, परंतु अंडर-19 मुंबईचं ती प्रतिनिधित्व करते. मुलगी आहे, छान खेळते, तिचंही कौतुक करायला हवं. यामागची प्रचंड मेहनत आहे प्रतीक दादांची, जे स्वतः कोच आहेत. परंतु काय बरंच तो रोहित पाटील, 5 चेंडू 18. आकाशचा हा भाचा आहे. आर्यन गावणच्या विरोधात जोरदार आक्रमण. केडीएच वाघिवलीवाडा विरोधात चॅलेंजर पारगाव या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. तिसरं षटक. बॅटचा स्पीडच पहा किती आहे, म्हणजे असं वाटतच नाही की हा फलंदाज कुठेतरी चेंडू ढकलण्यासाठी किंवा प्लेसमेंट करण्यासाठी आलाय. त्याच्या समोर येणारा चेंडूवरती असं वाटतंय की तो तावच मारायला बघतोय, ताकद झोकायची प्रत्येक फटक्या मागे. डॉट बॉल. 37 वरती 2. पार्लल स्ट्रोक. बॉल अगदी समोर चाललाय. 1 बाउन्स. चौकार. 4 धावा. वरती तो खेळतोय. गौरव पाटील 2 चेंडू 6. तिसरं षटक चालू आहे आर्यन गावणचं. पुन्हा एक प्रयत्न चांगला होता काऊ कॉर्नरच्या दिशेने, जिथे प्रेक्षकांसाठी स्टँड आहे. सिंगल रन. या डावातील मला असं वाटतं पहिली सिंगल असावी. यस, दुसरी. पहिल्या ओव्हरमध्ये देखील एक सिंगल आली होती. 42 धावा झाल्यात. लास्ट बॉल. आर्यन गावण. तसं पाहायला गेलं तर हे चांगलं षटक टाकला आर्यनने. फक्त धावा दिल्या ते 11. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. चॅलेंजर पारगाव संघाची धावसंख्या 2 बाद 42. 42. बंगारपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन हळूहळू आपण मंचावर या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल या इनिंग नंतर. दापोली विरुद्ध बंगारपाडा. सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ट्रॉफी कोपर 2025. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पारगाव संघासाठी धावा झाल्यात त्या 42. विकेट गेल्यात 2. रोहित पाटील बरसतोय. 23 धावांवरती तो खेळतो आणि त्याच्या साथीला गौरव पाटील, त्याने देखील एक षटकार केसलाय. चर्चा चालू आहे सातत्यानं या संपूर्ण विभागामध्ये, कारण अगदी आंतरराष्ट्रीय विमानतळ, स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या क्रीडांगणाच्या डाव्या बाजूला आहे. प्रत्येकाला ठाऊक आहे. JNPTला जॉईन करणारा रोड देखील आहे. उल्वे नोड देखील अगदी जवळच आहे. आणि या संपूर्ण पनवेल शहरासाठी म्हणजे अटल सेतू तर जवळच आहे, पनवेलचे बाजारपेठ जवळ आहे, सगळ्याच गोष्टी जवळ आहेत. म्हणून हा एक विकसित होणारा हा भाग आहे. आणि या संपूर्ण विभागामध्ये अगदी आपण पाहिलं तर सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या अनेक प्रोजेक्ट चालू आहेत. मगाशी मी नावं ऐकली, खूप छान नावं दिली आहेत. मला असं वाटतं एका करंजाडेला देखील आहे, पुष्पक नगर. करंजाडेमध्येच अगदी 70 जवळजवळ 70 प्रोजेक्ट्स मात्र इथे चालू आहेत. क्या बात आहे. तुम्हाला कोणाला खरोखरच, कारण घर स्वतःचं असावं हे प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं. कोणाला पाहिजे असेल तर त्याने नक्कीच सिद्धिविनायक बिल्डर्सचे अगदी प्रोप्रायटर आणि त्याचबरोबरीने जे बुकिंग ऑफिस आहे तिथे आपण संपर्क साधा. आणि जे सध्या क्रीडांगणावरती तुम्ही बॅनर्स पाहतायत ते सध्याचे रनिंग प्रोजेक्ट्स आहेत, ज्यांची कामं चालू आहेत, ज्यांचा शुभारंभ मात्र झालेला आहे.
राज इंगले यांच्याकडून या बॅनरची डिझाईन करण्यात आलेली आहे. त्यांचंही स्वागत, ते देखील मंचावरती उपस्थित झालेत आणि संपूर्ण हे जे अगदी बॅनर्स लावलेले आहेत त्यामध्ये देखील त्यांनी मदत केलेली आहे. सोपं काम नाही, अगदी छोट्याशा घरातून ज्यांनी सुरुवात केली. अजयजी पाटील साहेब शून्यातून विश्व निर्माण केलं. संघर्षाशिवाय तुम्ही विजयाचा शंखनाद करू शकत नाही आणि या बिल्डर्स लॉबी तर प्रत्येकाला ठाऊक आहे किती संघर्ष करावा लागतो आणि या विकसित भागाचे प्रामुख्याने ज्यांचं नाव घेतलं जातं असे बिल्डर, नामवंत बिल्डर, सुप्रसिद्ध बिल्डर, सन्माननीय अजयजी पाटील साहेब यांचं सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ट्रॉफी 2025 पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आलाय सूरज पाटील. ओव्हर पिच बॉल, बॉल सीमा रेषा पार, लॉंग ऑफच्या बाहेर षटकार. जसे अजयजी पाटील साहेब टोलेजंग इमारती बांधतात, मोठमोठे टॉवर बांधतात, तशाच पद्धतीनं एक मोठी धावसंख्या उभारण्याचं काम चॅलेंजर पारगाव सध्याच्या घडीला करतोय. धावसंख्या 48, विकेट गेल्या 2, 9 चेंडू 29 वरती खेळतोय तो रोहित पाटील. सूरज पाटील लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न करत होता परंतु स्लाइट ओव्हर पिच बॉल, त्यावरती कडा प्रहार षटकार. हो, पायातला बॉल अनोख्या स्टाईलनं उडवलाय. हा हिटमॅन आहे पारगावचा, रोहित पाटील शॉट ठोकतोय षटकार. षटकार आणि चौकारच खाल्लेत ते रोहित पाटीलने, असंच जाणवतोय. प्लेसमेंट कुठलीच नाही, एकच फक्त धाव त्याने घेतले, सिंगल रन. बाकीचं सगळेच्या सगळे षटकार नाही तर मात्र चौकार. केडीएच वाघेवलीवाडाच्या संघाच्या विरोधात 10 चेंडू 35 ची एक मॅरेथॉन इनिंग सध्या पेश करतोय तो तारेक चॅलेंजर पारगाव संघाचा रोहित पाटील. डेंजरस बॅटिंग. हे बॅनर्स तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवरती मागच्या बाजूला आणि एवढे बिल्डर्स हुशार आहेत पहा, कुठे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसणार नाही कोणत्याही स्पर्धेमध्ये. त्यांनी परफेक्टली कॉन्टॅक्ट नंबर टाकलाय, म्हणजे तुमची जी PR टीम आहे ती क्लास आहे. त्यांचं विशेष कौतुक करायला हवं. नाही तर कुठल्याही स्पर्धेमध्ये तुम्ही पहा बॅनर, त्या बॅनरच्या खाली कुठेही बिल्डर्सचं जरी त्यांनी प्रायोजक असतील तरी सुद्धा नाव असतं. चला एखाद्या बिल्डरचं आपण नाव घेऊ, समर्थ डेव्हलपर्स, कन्स्ट्रक्शनवाले असतील तर ते खाली नंबर कधी टाकलेले दिसत नाहीत, परंतु परफेक्टली PR टीम आणि हे जे कोणी केलं असेल राज इंगले ना, त्याचं एक विशेष कौतुक करायला हवं. प्रसिद्धीशिवाय कोणत्याही गोष्टीचं खप होत नाही, हे या कलियुगाचं सत्य आहे. हो, पायात टाकलेला बॉल, मला असं वाटतं कदाचित ही दुसरी सिंगल असावी त्याची या डावातील. कार्पेटच्या साहाय्याने बॉल पाहायला मिळाला, हे आमचं भाग्य आहे, परंतु स्ट्रायकिंग एंडला थ्रो आणि इथे झाले चुकी. आता मिळतील धावा. अंपायर्स कडे सगळ्यांचं लक्ष. आतापर्यंत षटकार उंच हवेत मारले होते, हा कार्पेटच्या साहाय्याने रोहित पाटीलचा षटकार ओव्हर थ्रोचा. नशिबाची देखील साथ मिळाली. ओव्हर थ्रो आणि त्याच्या 4 धावा. 11 बॉल 41 वरती खेळतो रोहित पाटील. चॅलेंजर पारगाव संघाची धावसंख्या 30-60. नामवंत खेळाडू सूरज पाटील. जेवढ्या धावा होतील त्याचाही पाठलाग करण्याची क्षमता सूरज पाटीलकडे आणि विकेट किपर जो सध्या आहे प्रत्येक सुरतेकडे देखील. 60 वरती 2. ऑन साइडला फटका, क्षेत्ररक्षक गॅपमध्ये हा फटका आहे. टप्पा पडल्यानंतर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. दुसरी धाव. धावलेत बाबा हे शेवटी. दुहेरी धावसंख्येने पारगावची धावसंख्या 62 आणि वैयक्तिक रोहित पाटीलची धावसंख्या आय थिंक 43 असायला हवी. 12 चेंडू 43 वरती खेळतोय. हो, किती लांब लचक फेकलाय पारगावच्या दिशेनं रोहित पाटीलचा. आणखी एक धमाका षटकार.
तारेकर हा सामना नक्कीच पाहत असेल आणि भाचा ज्या पद्धतीनं फलंदाजी करतोय नक्कीच तो खुश असेल. 13 चेंडू 49 धावा कुठल्यात आतापर्यंत रोहित पाटीलने. हा वेगवान चेंडू या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक. चॅलेंजर पारगावचा हिटमॅन रोहित पाटीलच्या बॅटमधून या सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ट्रॉफी 2025 मध्ये 50 त्याने इथे लगावलेत. 14 चेंडू 50 धावसंख्येची इनिंग, 4 षटकार 4 चौकार, 350च्या प्लस स्ट्राईक रेटने तो मात्र खेळलाय या स्पर्धेमध्ये. अभिनंदन रोहित पाटील. धावा झालेल्या आहेत आणि 2 विकेट. रोहित पाटीलचं अर्धशतक. 14 चेंडू 50 धावा त्याने कुठल्या. नेक्स्ट मॅच जनमन दापोली विरोधात भंगारपाडा. दोन्ही टीमला विनंती आहे कॅप्टन पाठवा टॉस करण्यासाठी. काय खेळला रोहित पाटील. डेंजरस बॅटिंग, व्हेरी डेंजरस कस्टमर. पारगावची फलंदाजीतली आणखी एक जबरदस्त ताकद म्हणजे रोहित पाटील. 69 धावा झाल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून ठेवलंय. जशा सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या उंच उंच इमारती तसे हे उंच उंच धावांचे टॉवर. खोलात टाकलेला चेंडू पास स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. खतरनाक कॉन्फिडन्स. यश पाटील आलाय. शेवटच्या षटकात धावा रोखाव्या लागतील. धावा रोखाव्याच लागतील. खास करून रोहितची विकेटच घ्यावी लागेल तरच या धावांचा जो अगदी सैलाब आपण पाहतोय तो कुठेतरी थांबेल. 69. पहिल्या मॅच मध्ये 95 धावा कुठल्या होत्या कुंडेवालने. हो, पायातला बॉल उडवलाय समोर कॅमेरामनच्या दिशेने आणि जिथे प्रोजेक्टचा बॅनर लागलाय त्या दिशेने हा रोहित पाटीलचा षटकार. आता अपुरे पडतात रोहित पाटीलच्या बॅटिंग समोर. 16 चेंडू 56 वरती खेळतोय. संघाची धावसंख्या 75. पहिल्या चेंडूवरती सिंगल देखील त्याने घेतली नव्हती. हा चेंडू खाली राहिला. चांगला चेंडू. यश पाटील कमबॅक करावं लागेल. यंगस्टर आहे. शेवटी तुमच्या समोर जेव्हा बिकट परिस्थिती उभी राहते तुमच्यावरती कर्णधार विश्वास ठेवतो. त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी सार्थ अशी कामगिरी करावी लागते तरच तुमच्या नावाचा डंका पिटला जातो आणि यशला तेच करायचे. 3 चेंडू त्याने धावा दिल्यात आतापर्यंत 6. समोर रोहित. हो, पुन्हा खोदून काढला बॉल. लॉंग ऑफला सूरज पोहोचतोय. विकेट किपरच्या दिशेने थ्रो केलाय. थ्रो चांगला आहे आणि रोहित पाटीलच्या इनिंगचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. परंतु ही विस्फोटक इनिंग, ही खतरनाक फलंदाजी रोहित पाटीलची आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या